इतिहासात म्हणा किंवा इतर अजूनपर्यंत कुठल्याही गडावरती हं. अशा प्रकारची मूर्ती सापडलेली नाही आहे आणि बघण्यातही आलेली नाही. हं. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज तारीख आहे 1 मे, महाराष्ट्र दिन. तर सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण चाललो आहे आमच्या बाजूच्या रामगड गावामध्ये, जिकडे रामगड हा ऐतिहासिक किल्ला आहे आणि त्या किल्ल्यावरती आज महाराष्ट्र दिनानिमित्त काही कार्यक्रम आहेत. दुर्गवीर प्रतिष्ठान आणि रामगड ग्रामस्थ यांच्या वतीने हे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. तर त्यामध्ये गडपूजन, ध्वजपूजन, त्यानंतर गणेश पूजन, शिवपूजन, महाआरती, त्यानंतर दीपोत्सव आणि मशाल महोत्सव अशा प्रकारे हे सगळे कार्यक्रम असणार आहेत. तर चला पटापट आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता मी रामगडच्या बाजारपेठेत पोहोचलो आहे आणि या साईडला नरेश दादाचं दुकान, रामगडचे यूट्यूबर नरेश कामतेकर ब्लॉग्स. हां, आणि ही त्यांची आई. नाही आहे ना दादा? येतो लो बरोबर. दादा गोव्यात गेलो त्याच्यामुळे तो नाही. ही संपूर्ण रामगडची बाजारपेठ आणि बाजारपेठेच्या एकदम टोकावरती किल्ले रामगड या साईडने अशी वाट आहे आणि किल्ला एकदम वरच्या साईडला आहे. तर चला आता वरती जाऊया, कोण कोण आले ते बघूया. तर किल्ल्याकडे जायच्या वाटेवर तुम्हाला असे बोर्ड दिसतील, दुर्गवीर प्रतिष्ठानेत लावलेत. या साईडला रवळनाथ मंदिर, त्याचप्रमाणे मल्लिकार्जुन मंदिर आणि या साईडला किल्ले रामगड. चला चढाव चढून आपल्याला वरती जायचं आहे. तर आता मी खालून वरती चढत आलो आहे, पूर्ण चढाव आहे आणि या साईडला किल्ले रामगड सुंदर असं सजवलं आहे. हा बघा, या साईडला मुख्य प्रवेशद्वार. हे बघा, सगळीकडे बोर्ड लावलेत, मस्त. चला आतमध्ये जाऊया. तर आता मी प्रवेशद्वाराच्या वरच्या बुरुजावरती आलो आहे आणि इकडे पण मस्तपैकी सजवलं आहे आणि भगवा ध्वज लावला आहे. हा बघा, मस्तपैकी. आणि इकडून दूर दूरपर्यंत दिसतं. इकडे या साईडला समोर आपली गड नदी मस्तपैकी सजवलं आहे आणि सगळीकडे ना दिवे लावले आहेत संपूर्ण गडाच्या तटावरती. हे बघा, आणि हे रात्री पेटवणार आहेत. तर आता संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत आणि आता थोड्याच वेळात काळोख पडेल. तर त्याच्या आधी आपण काय करूया, संपूर्ण किल्ला फिरूया आणि त्याच्यानंतर हे जे कार्यक्रम आहेत ते बघूया. आपण आता किल्ला फिरतोय आणि आपल्यासोबत आहे दुर्गवीर प्रतिष्ठानचा ओमकार. नमस्कार, जय शिवराय. जय शिवराय. तर किती वर्ष तुम्ही इकडे काम करता? सन 2015 पासून दुर्गवीरने इथे कार्य चालू केली. अच्छा. गुढीपाडव्याच्या वेळी पहिली मुहूर्तमेढ आपण म्हणू शकतो रोवलीच्या संवर्धन कार्याची. अच्छा, तेव्हा किल्ला कसा होता? तेव्हा किल्ल्यावरती फक्त तोफांकडे जाणारी एक वाट आणि मंदिरात जाणारी एक वाट, कारण मंदिराच्या इथे गावातले जे गावराटींचे जे कार्यक्रम असतात तेव्हा काही मंडळी येतात वरती. अच्छा. त्याच्यामुळे ती एक आणि तोफा ह्याच्या व्यतिरिक्त किल्ल्यावरती तसं काही दिसत नव्हतं. अच्छा. पूर्ण झाडी सदृश्य किल्ला होता आणि आता हे दुर्गवीरचे जे कार्य निरंतर जे चालू आहे ते हो, ते आपण बघू शकता. येस. त्याच्यामुळे तर पूर्ण किल्ला आता स्वच्छ झाला आहे. तिकडे पूर्ण जंगल होतं. मी 4-5 वर्षापूर्वी आलेलो ना, तेव्हा पण इकडे पूर्ण जंगल होतं. आता इकडे पण पूर्ण साफ केलं आहे. तर अजून काय काय कार्यक्रम होतात इकडे? इकडे आपण गुढीपाडवा करतो. हां. दसऱ्याला आपण गडाचं पूजन वगैरे करतो. हम्म. शस्त्रपूजनामध्ये आपण तोफांची पूजा वगैरे करतो. त्याच्यानंतर हा आपला 1 मेचा सर्वात मोठा कार्यक्रम आपण गडावरती साजरा करतो. अच्छा, तर आज काय काय कार्यक्रम आहेत? आता सुरुवातीला आपण पहिलं दोन्ही द्वारांची, महाद्वारांची पूजा, त्याच्यानंतर आपल्या गणपती बाप्पांचं जे मंदिर आहे ती गणेश पूजन, त्याच्यानंतर दोन्ही ध्वजपूजा झाल्यानंतर आपण दीपोत्सव साजरा करून झाल्यानंतर आपला सर्वात मूळ कार्यक्रम मशाल महोत्सव, ज्याच्यासाठी सगळे आता आतुर आहेत. आम्ही सुद्धा, तुम्ही सुद्धा. तो आपण चालू करणार आहोत. किल्ल्याचा तट पण पूर्ण साफ केला आहे. तिकडे झाडं होती ती पण कापली आहे आणि किल्ल्याच्या बाहेरच्या साईडला पण इकडे साफसफाई केली आहे आणि खालच्या साईडला हा संपूर्ण रामगड गाव दिसतो इथून. आता पुढे जाऊया. तिकडे ना 7 तोफा आहेत. तर आता आम्ही पुढे आलो आहे आणि या ठिकाणी एक स्ट्रक्चर दिसतंय. हे काय? ही सदर आहे.
हे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला बऱ्यापैकी अवशेष गडावरचे बघायला मिळतात. जसं अच्छा. की गडाचं मुख्य द्वार तुमच्या बाजूच्या साईडला आहे. हां. ही समाधी आहे, बट आम्ही समाधी म्हणतो कशासाठी, कारण ती तुळशी वृंदावन एवढं मोठं नसतं. हम्म. पण तसं इतिहासात कुठल्याही पुस्तकात असा उल्लेख आम्हाला आढळला नाही आहे त्या गोष्टीचा. अच्छा. त्याच्यानंतर इथे 7 तोफा आहेत आणि तिथे हम्म. तुम्ही राजवाड्याचे अवशेष बघू शकता. ओके. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा काय उल्लेख आहे का या किल्ल्याला, म्हणजे इतिहास? उल्लेख असा बऱ्यापैकी खूप कमी आढळतो आहे रामगडचा. बट जसं की एक पुस्तक आहे सॉरी बसरूर म्हणून, कादंबरी म्हणू शकता. त्यामध्ये फेब्रुवारी 1665मध्ये महाराजांनी जेव्हा बसरूरवरती स्वारी केली आपल्या मालवण बंदरावरून, तेव्हा महाराजांनी ह्या गडावरती आलेले किल्ले बांधणीच्या वेळी. तेव्हा किल्ले बांधणीचं जे काम होतं ते दत्तोजी म्हणून होते, त्यांच्याजवळ होतं. तेव्हा त्यांनी त्यांचं कौतुक केलं होतं या गडाची बांधणी बघून. आणि गडाची बांधणी महाराजांच्या काळातली आहे हे कशावरनं समजतं की कारण गडाची जी दोन्ही द्वार आहेत ती गोमुखी द्वार आहेत. आणि गोमुखी द्वार आपल्याला आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती देखील बघायला मिळतं आणि रायगडवरती देखील बघायला मिळतं. अच्छा. आणि ती महाराजांच्या काळातली बांधणी आहे. अच्छा. चला आता आपण पुढे जाऊया. या साईडला सदर आपण बघितली, या साईडला तोफा आहेत. 7 तोफा आहेत काय? गडावरती एकूण 106 तोफगोळे हां. आणि 26 तोफांचा उल्लेख होता. बट अच्छा. आपल्याला आता इथे तुर्तास 7च तोफा बघायला मिळत आहेत, ते पण निकामी करून जमिनीत उलट्या गाडलेल्या आहेत. आणि त्याचा उल्लेख असा आमच्याजवळ काही नाही आहे, म्हणजे पुरावा असा की उलटे कशालाच गाडलेले आहेत त्या. ओके. तर या तोफा आहेत 7 तोफा ज्या निकामी करून उलट्या काढल्या आहेत. हे बघा. तरी किती वर्षांपासून अशा आहेत ना, अजून हो. झीज झाली नाही जास्त. गडाचा उल्लेखच आपण आता मी म्हटलं तसं 1665 त्या दरम्यानच गडाचा उल्लेख असा इतिहास आपल्याला नोंद मिळते अच्छा. गडाची. त्या त्याच्यामुळे साईडला त्याच्या अगोदर कधीपासून ते माहिती नाही. अच्छा. या साईडला होळीचा दरवाजा ना. हो, हा गडाचा मुख्य इतिहासकालीन मुख्य दरवाजा अच्छा. जो होळीच्या वाडीतून वरती येतो. हां हां. गडाचं बऱ्यापैकी इथे काम म्हणजे जी भिंत वगैरे आहेत ते पडल्यात, डासळली. हां. ढासळले आहेत आणि इथे मनुष्यबळ खूप लागणार आहे ह्या संवर्धन कार्यासाठी. येस. तर इकडे ना मार्ग बंद आहे काय? हो, मार्ग बंद मार्ग आहे. बंद झालाय पण ढासळल्यामुळे. हा बघा. मशाल महोत्सव आपण जेव्हा करतो हां तेव्हा आपण गडाची जी बाहेरची गड फेरी जी घेतो हां ती आपण इथून आतमध्ये घेतो, काळजीपूर्वकच घेतो. हां हां. अं, हे बघा पूर्ण दगड कोसळले तिकडचे. हे बघा. हा मुख्य दरवाजा होता काय? हो, हा मुख्य दरवाजा होता गडाचा. अच्छा. या साईडला होळीवाडी ना. हो, इथे खाली त्या होळीवाडी आहे हां. आणि मग आपला जो मुख्य रस्ता लागतोय तो आत. ओके. तर या साईडला वाड्याचे अवशेष आहेत. वाडा म्हणजे इथे काय व्हायचं? वाडा म्हणजे इकडे राहायचे जो कोण सरदार वगैरे जे अच्छा. आहे, गडाचे जे शिलेदार होते त्यांची वस्ती. इकडे पण बरीचशी पडझड झाली आहे. बरीच वर्ष किल्ला नजरेस कोणाच्या नसल्यामुळे आणि लक्ष नसल्यामुळे इथे कोणी आलं नाही आणि त्याच्यामुळे मग ही आता पडझड एवढ्या प्रमाणात झाली आहे. बरोबर. किती दरवाजे आहेत किल्ल्याला? किल्ल्याला मुख्य 2 दरवाजे, हा एक आणि तो मागच्या साईडचा एक. तसंच इथे एक चोर दरवाजा किंवा दिंडी दरवाजा म्हणू शकता हा. अच्छा. आणि तिकडच्या दरवाजाचा जो मुख्य मागचा दरवाजा आहे त्याच्या बाजूलाच एक परकोट बुरुज म्हणून आहे. अच्छा. तो थेट नदीपर्यंत जातो खाली. आणि आम्ही जेव्हा एकदा मोहीम करायची म्हटली होती म्हणून आम्ही खाली बघायला गेलेलो, तर एक ती तटबंदी पूर्ण नदीपर्यंत जाते. म्हणजे असं कुठेतरी एक अंदाज आहे की कदाचित किल्ल्याचा जो बंदर किंवा म्हणू शकतो होडी वगैरे लागायची ते त्या खालच्या बाजूला लागायच्या. अच्छा. तेव्हा राजा कधीतरी मुख्य द्वारात नाही यायचे, पण राण्यांसाठी जसं की रायगडवरती दुसरी वाट आहे राण्यांसाठी जाण्यासाठी, तसंच ह्या गडावरती पण आता ही छोटी वाट आहे. ते कदाचित राण्यांच्या पालख्या किंवा गडावरती अचानक हमला वगैरे झाला तर पळण्यासाठी एक चोर वाट म्हणू शकतो. तर ओंकार, तुमची किती जणांची टीम आहे? म्हणजे दुर्गवीर प्रतिष्ठान इकडे किती जण येतं? सध्या तरी देवात आता तरी 15 ते 20 जणांची टीम आहे. म्हणजे आहेत खूप जणं, बट आता काही नोकरी वगैरे लागल्यामुळे जे कॉलेज कंप्लीट करून झालेत ते मुंबईला जॉब वगैरे गेल्यामुळे इकडे त्यांना यायला पॉसिबल होत नाही. आपल्या दुर्गवीरच्या मार्फत या गडावरती महिन्याला 2 मोहिमा होतात.
तर इथे बरेचसे जण आहेत ज्यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत, त्याच्यामुळे त्यांना सोमवारचं पॉसिबल होतं. हां बरोबर. त्याच्यामुळे महिन्याचा दुसरा आणि चौथा सोमवार असे सध्याच्या घडीला इथे 2 मोहिमा होतात. ओके. तर या साईडला परकोट प्रवेशद्वार. परकोट म्हणजे आता परकोटचा असा उल्लेख मला ते जास्त माहिती नाही, पण हां. ही वाट थेट तुम्हाला नदीपर्यंत जाते. अच्छा. म्हणजे आम्ही एकदा संशोधन असं नाही, बट आम्ही एकदा प्रयत्न केला होता तिथपर्यंत जाण्याचा. हां हां. तर एक पूर्ण तटबंदी नदीपर्यंत नदीपर्यंत जाते. जाते. हां, म्हणजे खाली पण कदाचित आता वाट बेनलेली आहे की? नाही, आता वाट बेंदलेली नाही आहे. ओके. काम खूप आहे त्या हां, हां. वाटेचं करायला गेलं तर 2 ते 3 मोहिमांची गरज लागेल, तेव्हा अच्छा. पूर्ण वाट खुली होईल. ओके. तर ही वाट पूर्ण तटबंदी नदीपर्यंत जाते? नदीपर्यंत जाते खालपर्यंत. अच्छा. म्हणजे खाली ही बघा, ही पूर्ण बऱ्यापैकी तटबंदी आहे. खाली बऱ्यापैकी तटबंदी पडली आहे, बट ते खालचा जो पावा असतो तो हां. दिसतो आपल्याला तिथपर्यंत. अच्छा. आता कुठे जाऊया? आता मेन मुख्य गडाचं मेन जे वैशिष्ट्य आहे आपलं गणेश मंदिर. अच्छा. आणि ती गणेश मूर्ती जी तुम्हाला इतर कुठल्याही गडावरती अद्यावत तरी बघायला मिळालेली नाही, ती आपल्या अच्छा. रामगडवरती आहे. आपण बघू शकतो. हो चला. आत्ता आपण पोचलो आहे मंदिर ना? हो, गणेश मंदिर आणि गणेश तुळशी मंदिराकडे. वृंदावनचा जो एरिया आहे तिथे. वा. तू एकदा मूर्तीच्या जवळ जाऊन बघ, मग तुला ते कळेल. आम्ही जे हां. मगाशी म्हटलं होतं की मूर्तीच्या गळ्यामध्ये मनुष्य कवटी, जी रुंडमाळा आपण म्हणू शकतो, बरोबर. त्या आहेत. हे अशा, आणि ह्या त्याच्या पायाखाली 7 मनुष्यांच्या कवटी. हां. आणि इतिहासात म्हणा किंवा इतर अजूनपर्यंत कुठल्याही गडावरती अशा प्रकारची मूर्ती सापडलेली नाही आहे आणि बघण्यातही आलेली नाही. ना कुठे लिखित असं आहे त्या मूर्तीबद्दल. तर तुम्ही आता हा गड बघितला असेल. ही सगळी दुर्गवीर प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य आणि सिंधुदुर्ग विभाग यांच्या नेहमीच्या सातत्यपूर्ण कामामुळे, संवर्धन कामामुळे आणि ग्रामस्थांच्या मदतीमुळे हा गड आज एवढ्या प्रमाणात उजेडात आला आहे. आता शालेय सहली किंवा बरेचसे जे ज्यांना आता उजेडात गड आल्यामुळे कळतोय इथे गड आहे, तर त्यांच्या फेऱ्या इथे वाढल्या आहेत. तर तुम्हा सगळ्यांना, आपल्या अमोलच्या सगळ्या ऑडियन्सला एवढंच सांगतो आम्ही की तुम्ही सुद्धा, जर तुम्हाला पॉसिबल असेल, शिवकार्यात तुम्हाला सहभागी व्हायचं असेल आणि एक कुठेतरी महाराजांप्रती जर मनात आपल्या प्रत्येकांची आस्था असतेच, पण महाराजांनी जे रक्त सांडून उभं केलं आहे तेच फक्त आपल्याला जपायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही देखील या संवर्धन कार्यात सहभागी व्हा आणि आमच्या दुर्गवीर प्रतिष्ठानला सपोर्ट करा. नक्कीच. आणि इथला ॲड्रेस सांग, म्हणजे नक्की गड कुठे आहे? गडावरती यायचं असेल तर कणकवलीवरून तुम्हाला 10 ते 12 किलोमीटर आपला आचरा रोड जो आहे कणकवलीवरून येतो. कणकवलीवरून 12 किलोमीटरवरती आपला रामगड बाजारपेठ लागते. रामगड बाजारपेठेत जो सांडवे रस्ता जातो त्याच्याबरोबर समोरून आपल्याला गडावरती येता येतं. तिथे आपल्या दिशादर्शक फलक आपण तिथे लावले आहेत बरोबर, गडावरती येण्यासाठी. तर आजच्या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली आहे. मस्तपैकी सगळं सजवलं आहे आणि आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होईल, तो बघूया. आलेल्या सर्वांचं मी दुर्गवीर प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने स्वागत करतोय. आज या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने रामगड किल्ल्यावरती हा जो दीपोत्सव आणि मशाल उत्सव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेला आहे, त्यासाठी आपण सर्वजण जे उपस्थित आहात त्याबद्दल प्रथमतः तुमचं रामगड किल्ल्यावरती सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने, दुर्गवीर प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने स्वागत आहे. आणि आता आपण प्रथमतः गडपूजन, त्यानंतर आपला भगवा ध्वज, त्या ध्वजाचं पूजन होईल. त्यानंतर आपण आपल्या गडाची जी शान आहे, तोफा आहेत आपल्या, त्या तोफांचं पूजन करू आणि मग आपण गणेश मंदिर आणि श्री गणेशाचं आणि महाराजांचं पूजन करून पुढे आपल्या दीपोत्सवाला आणि मशाल महोत्सवाला सुरुवात करू. तर आता गडपूजनाला सुरुवात होते. योगदान दिलंय आणि आम्हाला कायम मार्गदर्शक म्हणून आमच्या पाठीशी असतात असे आमचे अजित राणे दादा यांना आम्ही पूजेसाठी आमंत्रित. तर गडपूजन झालं आहे आणि आता ध्वजपूजन.
बुरुजावरती पोचलोय परत एकदा. सरपंच पूजा नाही नाही करा सगळ्यांना. हाराची पिशवी असते हार हर हर महादेव. आता आपण दुसऱ्या ध्वजाकडे चाललोय. एका ध्वजाची पूजा झाली आहे, आता दुसरा. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. नमो पार्वतीपते. हर हर महादेव. हर हर महादेव. तर आता तोफांची पूजा होते. तर आता दीपोत्सव सुरू झाला आहे. सगळीकडे इकडे ताटावरती दिवे ठेवलेले आहेत, ते लावायचे आहेत. तर आता लाईट बंद केली आहे आणि रात्रीच्या अंधारात फक्त दिव्यांचा प्रकाश दिसतोय. सुंदर. झाले दिवे लावून? लावते. 12वीत लावलं. कॉलेजमध्ये दिवे दुसरं लावते, काय हा? आता इथे लावते. दुसरा पुढे उद्याचे दिवे लावतात. ओके. सगळीकडे दिवे लावलेत. मस्त झाले दिवे लावून. पाऊसच घे. उद्याचा रिझल्ट असा तेव्हा काय दिवे लावता बघूया. हो, उद्या 12वीचा रिझल्ट असा. चला आता परत एकदा गणेश मंदिराकडे गणेश पूजनासाठी. सगळीकडे दिवे लावून झाले आहेत. एकदम सुंदर दिसतोय गड. दुर्गवीर प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात 14 किल्ल्यांवरती संवर्धनाचं काम चालू आहे. संस्थेचं ब्रीदवाक्यच आहे, 2008 साली संस्थेची स्थापना झाली आणि संस्थेचं ब्रीदवाक्यच आहे की अपरिचित गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करणारी संस्था. आज आपण सिंधुदुर्गात जिल्ह्याचाच फक्त विचार केला तर बघितलं तर विजयदुर्ग, सिंधुदुर्ग किल्ला आहे, त्यानंतर यशवंतगड आहे. अशी मोजकीच पण जे फेमस किल्ले आहेत त्यांची नावं आपल्या डोळ्यासमोर येतात. पण असे काही किल्ले आपण आता ज्या किल्ल्यावरती आहोत त्याची परिस्थिती काही वर्षापूर्वी कशी होती आणि आज आपण कशा पद्धतीने हा गड म्हणजे मोकळा झालेला किंवा आज आपण मशाल आणि दीपोत्सवामध्ये तेजोमय झालेला वगैरे बघतोय. तर अशा किल्ल्यांवरती काम करून आमच्या संस्थेच्या वतीने त्या किल्ल्याला एक नवस्वरूप देण्याचं काम संस्था करते. मग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रामगड आहे, त्यासोबत आपला भगवनगड आहे. त्या भगवनगड किल्ल्यावरती सुद्धा संस्थेच्या माध्यमातून काम चालतं. 2015च्या गुढीपाडव्याला या किल्ल्यावरती पहिली मोहीम झाली. आमचे मुंबई स्थित जे दुर्गवीर आहेत त्यांनी या किल्ल्याची पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर या किल्ल्यावरती आपण मोहिमा चालू कराव्यात अशा पद्धतीचा मानस ठेवून हा किल्ला मोकळा करण्यासाठी किंवा त्या किल्ल्याला एक नवं स्वरूप देण्यासाठी या किल्ल्यावरती मोहिमांची सुरुवात झाली. आणि सुरुवातीला मुंबईमधून शनिवारचे दुर्गवीर या ठिकाणी यायचे, एक दिवस मोहीम व्हायची. रविवारचा हाफ डे केला की पुन्हा ट्रेनचा प्रवास, मुंबईला पोचले की सोमवारी ड्युटीवरती.
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवन् भवानी सहितं नमामि सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शनाचे मन कामना पूर्ती जय देव या या अनन्य शरणार्या ताराया जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया या या अनन्य शरणार्या ताराया जय देव जय देव जय जय शिवराया त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्व मम देवते छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय. तर आपल्यासोबत आता रामगड गावचे सरपंच श्री शुभम मटकर आहेत. तर काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल? जवळजवळ गेली 10 वर्ष 2015 पासून दुर्गवीर प्रतिष्ठान इथे काम करत आहे आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल बोलताना तर मला तर निशब्द व्हावंसं वाटतं, कारण मी लहानपणापासून या किल्ल्यावर वावरतो आहे आणि ह्या किल्ल्यावर चप्पल घालून येऊनसुद्धा पायाला काटा लागेल याची भीती होती. पण आज मी संपूर्ण किल्ल्यावरची जी तटबंदी आहे त्याच्यावर मी विदाऊट चप्पल घातल्याशिवाय मी फिरलो आणि कुठेही मला काटा रुपेल किंवा काय, एवढी स्वच्छता आणि एवढं काम मला असं वाटतं या दुर्गवीर प्रतिष्ठानने केलं आहे. आणि हे म्हणजे तुम्ही विश्वासच ठेवू, मला आजचा हा दिवस हा अविस्मरणीय अशासाठी आहे की मी कल्पनाच करू शकत नाही की मी आज रामगड किल्ल्यावर आहे. एवढी स्वच्छता आणि मला असं वाटतं की जे रामगड ग्रामस्थांना थोडंफार जमलं नाही ते ह्या दुर्गवीर प्रतिष्ठानने केलं आणि आज कुठेतरी आमचा किल्ला हा संपूर्ण महाराष्ट्र बघतो आहे, संपूर्ण पर्यटनाच्या दृष्टीने लोकांमार्फत बघितलं जातं आणि किल्ल्याला नावाजलं जातं. त्या किल्ल्याचं पुन्हा वैभव आणण्याचं काम या दुर्गवीरने केलं. मी खरंच त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि कृतीतून उत्तर द्यायचं तर खरंच जसं आपण महाराजांना मुजरा करायचो तसंच त्यांच्या या कामाला मी माझा मानाचा मुजरा करतो आणि पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देऊन इथे सांगतो. धन्यवाद. तर गणेश पूजन झालं आहे, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन पण झालं आहे आणि मशाल पूजन पण झालं आहे. आता सर्वांसाठी नाश्ता म्हणजे कोल्ड ड्रिंक्स आणि चिवडा वगैरे आहे, तर नाश्ता करून घेत आहेत आणि त्याच्यानंतर मशाल महोत्सव असणार आहे. चला आता मशाल महोत्सवला सुरुवात होते. सर्वांनी मशाली पेटवल्या. सगळे लाईट पण आता बंद केले आहेत आणि आता बघा भारी दिसतंय. हर हर महादेव नमः पार्वती माते हर राजा शिवछत्रपती महाराजांचा जय हो. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा जय हो. भारत माता की जय. जय जय महाराष्ट्र माझा, जयचा महाराष्ट्र माझा. भीतीराम हा तुझी मुळी, गणगणणाऱ्या नभा. अस्मानाच्या सुलतानीला जबाबदे ती दिवा. आली गोंधळाला ताशा वाजवा संभाळाला. आली गोंधळाला ताशा वाजवा संभाळाला. आली गोंधळाला ताशा
वाजवा संबळाला खाली गोंधळाला ताशा वाजवा संबळाला ढोलकीवाला दादा ढोलकी वाजवा जोरात 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 वाजवा जोरात आंबा आलिया दारात वाजवा जोरात आंबा आलिया दारात. तर आता किल्ल्याच्या तटावरून मशाली घेऊन फिरतायत आणि पूर्ण तटावरून ही फेरी असणार आहे, मशाल फेरी. तर किल्ल्याच्या चारही बाजूंनी ही मशाल फेरी होते. तटावरून होत नाही, मला वाटलं तटावरून होणार आहे, पण किल्ल्याच्या बाहेरून होते. धरतीचे अंबर डोले धरतीचे अंबर डोले डोलर 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 डोले. तर आता रात्रीचे 9 वाजलेत आणि किल्ल्यावरील कार्यक्रम आता संपलाय. तर 1 मेला हा सगळा कार्यक्रम होता आणि खूप सुंदररीत्या हा सगळा कार्यक्रम झाला. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा.